आपलं चॅप्टर चालू होतं कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. एक लेक्चर घेतलं होतं मी. आता सेकंड लेक्चर त्याच्यातलं मध्यंतरी माझी ॲक्टिवा स्लिप झाली होती. पूर्ण पायाला लागलेलं, माझ्या चेहऱ्याला पण लागलं होतं. उभं राहता येत नव्हतं मला. आज पण राहता येत नाही. आता ॲक्टिवा स्लिप झाली, याच्यात तुमचा काही दोष नाही, म्हणून उभं राहावंच लागेल. बरं, मागच्या वेळेस आपण जे शेवटचं होतं फॉर्म्युला कार्ड दिला तुम्हाला. प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस मॉलिक्यूल इज 1/3 N M/V V² असा एक फॉर्म्युला दिला होता शेवटच्या लेक्चरमध्ये. शेवटच्या स्टेपला काय फॉर्म्युला होता तो बघा. आलं लक्षात तुमच्या? याच्यात टर्म्स तुम्हाला लर्न करायला लावल्या होत्या. प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस, N म्हणजे नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल, स्मॉल m मास ऑफ गॅस मॉलिक्यूल, एका गॅस मॉलिक्यूलचं मास, V व्हॉल्यूम, आणि V². जो V² होता याला नाव दिलं होतं तुम्ही मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी ऑफ गॅस मॉलिक्यूल. झालं? मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी ऑफ गॅस मॉलिक्यूल्स. आता पुढचे जे 3 डेफिनेशन मी इथं तुम्हाला सांगतोय ते तुमच्या टेक्स्टबुकमध्ये नाही आहे. पण जोपर्यंत त्या डेफिनेशन कळत नाही पुढचे चॅप्टर समजणार नाही. मग हे 3 डेफिनेशन की जे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये नसतील, नाहीच आहे, ते आपण पहिले पाहू. पहिली डेफिनेशन बघा. मीन स्पीड ऑफ गॅस मॉलिक्यूल्स, किंवा असं पण बोलू शकता मीन स्पीड ऑफ मॉलिक्यूल्स ऑफ गॅस. त्या नावातच त्याची डेफिनेशन आहे. मीन म्हणजे काय काढतो आपण? ॲव्हरेज काढतो. असं मीन स्पीड ऑफ गॅस मॉलिक्यूल इज द ॲरिथमॅटिक मीन, म्हणजे ॲव्हरेज ॲरिथमॅटिक मीन ऑफ स्पीड ऑफ गॅस मॉलिक्यूल. म्हणजे जेवढे गॅस मॉलिक्यूल असतील सगळ्यांच्या स्पीडचा काय काढायचा? ॲरिथमॅटिक ॲव्हरेज काढायचा किंवा मीन काढायचा. दॅट इज कॉल्ड मीन स्पीड ऑफ गॅस मॉलिक्यूल. वापस एकदा, मीन स्पीड ऑफ गॅस मॉलिक्यूल्स इज द arithmetic mean or average of speed of all gas molecules. For example, असं असेल V1 plus V2 plus V3 डॅश डॅश असे किती मॉलिक्युल्स समजा, नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत N डिवायडेड बाय काय करावं लागेल? N. हे प्रत्येक मॉलिक्युलचा स्पीड झाला. त्याचा काय काढला आपण? ॲव्हरेज. ॲव्हरेज काढताना माहिती तुम्हाला जेवढे नंबर्स असतात सगळ्यांची सम करायची डिवायडेड बाय नंबर असतो. पुढची एक डेफिनेशन आपल्याला मीन स्क्वेअर स्पीड, मीन स्क्वेअर स्पीड ऑफ मॉलिक्युल्स ऑफ गॅस. त्याच्या नावातच डेफिनेशन दिसतंय मला. काय करावं लागेल? हे जे स्पीड्स आहेत गॅस मॉलिक्यूलचे या सगळ्यांचं काय करायचं? स्क्वेअर.
आणि त्या स्क्वेअरचा काय काढायचा मीन. म्हणजे कसं येईल बी बार स्क्वेअर इज इक्वल टू V1 स्क्वेअर प्लस V2 स्क्वेअर प्लस V3 स्क्वेअर प्लस डॅश डॅश Vn स्क्वेअर डिवायडेड बाय n. मग डेफिनेशन तुम्ही स्वतःच बनवू शकता. कशी येईल मग डेफिनेशन. मीन स्क्वेअर स्पीड ऑफ मॉलिक्युल्स ऑफ गॅस इज द arithmetic mean or average of square of speed of all molecules. जेवढे मॉलिक्युल्स आहेत गॅसचे सगळ्यांच्या स्पीडचा काय करायचा स्क्वेअर करायचा आणि त्या स्क्वेअरचा काय काढायचा ॲव्हरेज काढायचा. दॅट इज द मीन स्क्वेअर स्पीड ऑफ गॅस मॉलिक्यूल. कळलं तुम्हाला. इथं स्क्वेअर शब्द आलाय म्हणजे सगळ्यांचा काय करायचा सगळ्या गॅस मॉलिक्यूलच्या स्पीडचा स्क्वेअर करायचा. तिसरी एक डेफिनेशन आपल्याला ती पण आपल्याला आता लर्न करावं लागेल. ती अशी रूट मीन स्क्वेअर स्पीड. शॉर्टकट त्याला म्हणतात RMS स्पीड. RMS म्हणजे रूट मीन स्क्वेअर स्पीड. सिंपल गोष्ट आहे. त्या नावात डेफिनेशन दिसतंय बघा. मीन स्क्वेअर स्पीडचं काय घ्यायचं आहे रूट. मीन स्क्वेअर स्पीडचं काय घ्यायचं आहे रूट. म्हणजे कसं लिहायला अंडर रूट V बार स्क्वेअर इज इक्वल टू त्याला लिहू आपण VRMS. याचं स्क्वेअर रूट घेतलं आपण तर काय उरेल V. त्यालाच काय म्हणता रूट मीन स्क्वेअर. फक्त काय करायचं याचा स्क्वेअर रूट घ्यायचा. दॅट इज अंडर रूट V1 स्क्वेअर प्लस V2 स्क्वेअर प्लस V3 स्क्वेअर Vn स्क्वेअर अपॉन n. मग डेफिनेशन कशी करायची. द रूट मीन स्क्वेअर स्पीड ऑफ गॅस मॉलिक्यूल इज द स्क्वेअर रूट ऑफ कोणाचं स्क्वेअर रूट मीन स्क्वेअर स्पीड ऑफ मॉलिक्युल्स ऑफ गॅस. कळलं. इथं फक्त काय केलं स्पीडचा ॲव्हरेज काढला. इथं स्क्वेअर करून ॲव्हरेज काढला. इथं हा जो स्क्वेअर करून ॲव्हरेज काढला त्याचं काय घेतलं रूट. आता पुढच्या डेरिवेशनमध्ये आपल्याला हा शब्द लागेल VRMS म्हणजे अंडर रूट V बार स्क्वेअर. रूट मीन स्क्वेअर स्पीड राहील तो. पुढचा क्वेश्चन वाचा. आपल्याला काढायचं आहे रूट मीन स्क्वेअर स्पीड ऑफ गॅस मॉलिक्यूल काढायचा आहे. क्वेश्चन डिराइव एन एक्सप्रेशन फॉर RMS स्पीड ऑफ मॉलिक्युल्स ऑफ गॅस. असंच विचारतील असं पण नाही आहे. वेगळ्या फॉर्ममध्ये पण विचारतील. कसं ते डेरिवेशन झाल्यावर पाहू आपण. मग मी तुम्हाला सांगितलं होतं शेवटचा जो फॉर्म्युला आहे प्रेशर ऑफ गॅसचा तो लर्न करायला पाहिजे तुम्ही. द ॲव्हरेज प्रेशर ऑफ गॅस इज फॉर्म्युला होता P इज इक्वल टू 1/3 N अपॉन VM V बार स्क्वेअर. हाय बघा तुमच्या नोटबुकमध्ये. तर याच्यात वेअर P म्हणजे प्रेशर ॲव्हरेज प्रेशर. N नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स. V वॉल्यूम ऑफ गॅस. M मास ऑफ गॅस मॉलिक्यूल. फरक आहे शब्दांमध्ये. मॉलिक्युल्स अनेक आहेत. हा एकच मॉलिक्युलचं मास आहे. आणि V बार स्क्वेअर आत्ता सांगितलं तुम्हाला का होतं मीन स्क्वेअर स्पीड. बरोबर मीन स्क्वेअर स्पीड होतं. आपल्याला काढायचं आहे रूट मीन स्क्वेअर स्पीड काढायचं आहे. या टर्म इकडे घेऊन या. V बार स्क्वेअर इज इक्वल टू या सगळ्या टर्म इकडे आणा. काय येईल बघा PV
अपॉन हा इकडं आणला PV अजून काय राहील 3 PV अपॉन काय राहील N इंटू M. काय केलं मी फक्त या सगळ्या टर्म या बाजूला आणल्या बाय आयडियल गॅस इक्वेशन फॉर्म्युला पाठ आहे तुमचा PV इज इक्वल टू काय असतो NRT. N नंबर ऑफ मोल्स, R गॅस मॉलिक्यूल R मोलर गॅस कॉन्स्टंट, T ॲब्सोल्यूट टेम्परेचर. व्हॅल्यू टाकून देऊ याच्यात काय येतं बघा V बार स्क्वेअर इज इक्वल टू 3 NRT. PV च्या ऐवजी काय लिहिलं आपण NRT अपॉन N पुढे M. अजून एक फॉर्म्युला गेलाय बघा आपल्याला मागच्या लेक्चरमध्ये नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला गेलाय बट नंबर ऑफ मोल्स इज N अपॉन Na. number of moles N upon Na means number of gas molecule upon Avogadro's number. So V bar square is equal to 3 RT upon N M. पहिलेच आहे कोणाची व्हॅल्यू टाकायची आपल्याला N ची ती इथे टाकू आपण N अपॉन काय आहे Na. N अपॉन Na. कोणाची व्हॅल्यू टाकली मी फक्त स्मॉल n ची. पुढे अजून काहीतरी करता येतं बघा तुम्हाला झालंय आपलं ते पण बट अगेन M इंटू Na mass of gas molecule into Avogadro's number is equal to capital M और O. त्याला म्हणतो आपण मोलर मास ऑफ गॅस. आहे बघा फॉर्म्युला तुमच्याकडं M अपॉन M इज इक्वल टू होता Na मोलर मास दिसत नाही तुम्हाला मोलर मास ऑफ गॅस झालं. M कॅपिटल M ने दाखवलं होतं आपण कदाचित मागच्या वेळेस हा O वापरला नसेल तर घ्यायची गरज नाही सिम्बॉल येतो. मग कसं लिहायचा V बार स्क्वेअर इज इक्वल टू 3NRT अपॉन M इंटू Na म्हणजे काय झालं कॅपिटल M. मग N इंटू काय झाला M इंटू Na कॅपिटल M. पुढची स्टेप तुम्हाला कळते काय कॅन्सल होईल त्याच्यात N कॅन्सल झाला. सो V बार स्क्वेअर इज इक्वल टू 3RT अपॉन कॅपिटल M. आपल्याला काढायचं काय आहे रूट मीन्स स्क्वेअर स्पीड. याचं फक्त काय घ्यायचं मग स्क्वेअर रूट घ्यायचं घेऊन टाकू. आता याचं स्क्वेअर रूट कसं येईल अंडर रूट V बार स्क्वेअर त्यालाच काय म्हटलं होतं आपण VRMS अंडर रूट 3RT अपॉन M. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर RMS स्पीड ऑफ गॅस मॉलिक्यूल अंडर रूट 3RT अपॉन कॅपिटल M. टेक्स्टबुकमध्ये कदाचित मोलर मास ऑफ गॅस इथं MO लिहिला असेल ना तर आपण तसं वापरू. सध्या कॅपिटल M म्हणजे काय मोलर मास ऑफ गॅस. याच्यावरून काय समजतं बघा R कॉन्स्टंट आहे capital M molar mass of gas which is enclosed in that cylinder that is also constant 3 constant है. That means RMS speed of gas molecule is directly proportional to
इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. मग तुम्हाला क्वेश्चन असा विचारतील, शो दॅट RMS स्पीड ऑफ गॅस मॉलिक्यूल is directly proportional to the absolute temperature of gas. पुढचा क्वेश्चन वाचा बघा. derive expression for average kinetic energy of gas or show that total kinetic energy is equal to 3/2 n kBT. n number of gas molecule, kB पहिल्याच लेक्चरमध्ये झालं आहे तुमचं, बोल्ट्झमन कॉन्स्टंट, T ॲब्सोल्यूट टेम्परेचर. तर आपल्याला ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी काढायची. सोपं आहे बघा. प्रेशर एक्झर्टेड by gas P is equal to 1/3 n upon V m V bar square. सगळ्या टर्म तुमच्या लक्षात आल्या. P म्हणजे प्रेशर, n नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल, V व्हॉल्यूम ऑफ गॅस, m स्मॉल m मास ऑफ इच गॅस मॉलिक्यूल, V bar स्क्वेअर. माहिती तुम्हाला, स्क्वेअर मीन वेलॉसिटी. याला आपण असं लिहू शकतो, P इज इक्वल टू 1/3 झालं n अपॉन V m V बार स्क्वेअर. P इज इक्वल टू, याला 2 ने मल्टिप्लाय करू या इक्वेशनला इकडं आणि 2 ने डिवाइड करून टाकू. म्हणजे असेल 2/3 n V इन ब्रॅकेट 1/2 m V बार स्क्वेअर. 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 ने डिवाइड केलं, 2 2 कॅन्सल, शेवटी हेच येईल. झालं. बट हा फॉर्म्युला लर्न आहे तुमचा, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 mv स्क्वेअर. बरोबर, लहानपणापासून पाठ आहे तुमचा. 1/2 mv स्क्वेअर इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी. बरोबर. पण इथं स्मॉल m आहे, म्हणजे एका गॅस मॉलिक्यूलची काय राहील ती कायनेटिक एनर्जी. इज द कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्यूल. एका गॅस मॉलिक्यूलचं आहे, मॉलिक्यूल्स न लिहिते मी, गॅस मॉलिक्यूल लिहितोय. कोणत्या रूपात राहील ती, ट्रान्सलेशनल. कारण आता तुम्हाला कायनेटिक एनर्जी रोटेशनलची पण माहिती पडली, पण गॅस मॉलिक्यूलला कोणती वेलोसिटी असते, ट्रान्सलेशनल सध्या. सो 1/2 m V बार स्क्वेअर इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्यूल. झालं. पुढे बघा, P इज इक्वल टू 2/3 n अपॉन V. इथं काय लिहाल मग, KE ऑफ गॅस मॉलिक्यूल. पुढे याला असं लिहू शकतो आपण, P इज इक्वल टू 2/3 हा n पुढे घेऊन जा, इंटू 1/V n इंटू कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्यूल. पुढे सोबत आहे, हा इकडं आणू आपण. P V इज इक्वल टू 2/3 ही कायनेटिक एनर्जी झाली एका गॅस मॉलिक्यूलची, इंटू नंबर ऑफ काय आहे, गॅस मॉलिक्यूल. एकाला अनेकांनी मल्टिप्लाय केलं, बरोबर, तर काय येईल, सगळ्या गॅस मॉलिक्यूलची ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. झालं. ही एकासाठी होते, याला कशाने मल्टिप्लाय केलं आपण, नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूलने, म्हणजे दॅट इज द टोटल ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस. आता काय शब्द लिहिला मी, गॅस. गॅस म्हणजे सगळ्या गॅस मॉलिक्यूलची टोटल ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी झाली.
इथे एकाच गॅस मॉलिक्यूलची होती, मल्टिप्लाइड बाय एन, दॅट इज टोटल ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. सो पी व्ही इज इक्वल टू 2/3. ही आपण दाखवू ई ने. ही म्हणजे टोटल ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस, जे सगळ्या गॅस मॉलिक्यूलची एनर्जी. तुम्हाला फाईंड काय करायचं होतं बघा, ईचा फॉर्म्युला पाहिजे तुम्हाला. ईचा फॉर्म्युला सोपा झाला. सो ई इज इक्वल टू, इकडं आणा, 3/2 इकडे येतो, काय राहील, पी व्ही. दिस इज ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस इन टर्म्स ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम. बट पहिल्या लेक्चरमध्ये जा तुम्ही, पी व्ही इज इक्वल टू फॉर्म्युला होता तुमच्याकडे एन के बी टी. सांगितलं तुम्हाला वाटतं मी, नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल, के बी म्हणजे बोल्ट्झमन कॉन्स्टंट, टी ॲब्सोल्यूट टेम्परेचर. झाला फॉर्म्युला. ई इज इक्वल टू 3/2 पी व्हीच्या ऐवजी काय लिहायचं, एन के बी टी. दिस इज द ॲव्हरेज or total energy of gas in terms of Boltzmann constant and absolute temperature. पुढचा क्वेश्चन वाचा. Explain how pressure of gas changes if its volume reduced. असं टेक्स्टबुकमध्ये क्वेश्चन आहे. तसाच विचारतील असं काही नाही. प्रूव्ह द बॉयल्स लॉ ऑन द बेसिस ऑफ कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचा वापर करून बॉयल्स लॉ प्रूव्ह करा. बॉयल्स लॉ पार्ट आहे तुमचा. का होता बॉयल्स लॉ, पी व्ही इज इक्वल टू काय होता, कॉन्स्टंट ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. मग आता जर बॉयल्स लॉ प्रूव्ह करायचं असेल तर तुम्हाला काय प्रूव्ह करावं लागेल, पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. माझं काम सोपं आहे बघा. हा फॉर्म्युला आपल्या लक्षात आला. प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस, पी इज इक्वल टू 1/3 n/v v बार स्क्वेअर. टर्म तुमच्या पाठ झाल्या. प्रेशर, नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स, व्हॉल्यूम ऑफ गॅस, मास ऑफ सिंगल गॅस मॉलिक्यूल, v बार स्क्वेअर. स्क्वेअर मीन्स स्पीड ऑफ गॅस मॉलिक्यूल. काय नाही, याला काय केलं आपण, फक्त n/v याला ब्रॅकेट टाकलं मी फक्त सोयीसाठी. मागची स्टेप 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 ने डिवाइड केलं. पण 1/2 v बार स्क्वेअर म्हणजेच काय, कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्यूल इन ट्रान्सलेशनल मोशन. मग काय लिहिलं, P इज इक्वल टू 2/3 n/v कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्यूल. कायनेटिक एनर्जीच बोलायला पाहिजे असं काही नाही आहे, नुसतं एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्यूल बोललं तरी चालेल. हा जो V आहे याला इकडे घेऊन या. पी व्ही इज इक्वल टू 2/3 n इंटू के ई ऑफ गॅस मॉलिक्यूल. सोपी गोष्ट झाली बघा. 2/3 कॉन्स्टंट टर्म. एकदा का गॅस एन्क्लोज झाला सिलेंडरमध्ये त्याचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स कॉन्स्टंट असतात. अँड महत्त्वाचं, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर के ई is also constant for all gases. कोणताही गॅस राहो, टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर त्याची कायनेटिक एनर्जी सुद्धा कॉन्स्टंट असते. आत्ताच तुम्ही पाहिलं एक डेरिवेशन दिलं होतं तुम्हाला बघा. आता V/RMS अंडर रूट काय आला होता, T डायरेक्टली प्रोपोर्शनल. असं डेरिवेशन केलं होतं आपण की रूट मीन्स स्क्वेअर स्पीड ऑफ गॅस मॉलिक्यूल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर चेंज झालं तर काय चेंज होईल, स्पीड चेंज होईल.
पण जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर स्पीड कॉन्स्टंट राहील, आणि स्पीड कॉन्स्टंट असलं म्हणजे कायनेटिक एनर्जी पण काय असते, कॉन्स्टंट. का बरं, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युलाच तुम्हाला असं लिहून दिला आहे, 1/2 mv². मास कॉन्स्टंट राहील, वेलोसिटी कॉन्स्टंट सांगतोय आपण, टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर म्हणजे कायनेटिक एनर्जी सुद्धा काय राहते, कॉन्स्टंट. सो ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर कायनेटिक एनर्जी इज ऑल्सो कॉन्स्टंट. मग काय झालं बघा आता, PV इज इक्वल टू, दिसतंय 2/3 कॉन्स्टंट, नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल फॉर गिवन गॅस in cylinder is also constant, and at constant temperature K is also constant. That means PV is equal to काय राहील, constant. This is Boyle's law. This is Boyle's law. मग क्वेश्चन असे विचारतील, deduce Boyle's law by using kinetic theory of gases. मग काय प्रूव्ह करावं लागेल आपल्याला, PV is equal to constant. आता ह्या क्वेश्चनचा आन्सर P इज इक्वल टू कॉन्स्टंट अपॉन V. कोणतं प्रोपोर्शनल आलं, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. टेम्परेचर काय पाहिजे, कॉन्स्टंट, इथे लिहिलंय मी. सो प्रेशर ऑफ गॅस मॉलिक्यूल और गॅस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इट्स वॉल्यूम इफ द टेम्परेचर इज कॉन्स्टंट. क्वेश्चनचा अर्थ काय होता, एक्सप्लेन हाऊ प्रेशर ऑफ गॅस चेंजेस इफ इट इज इट्स वॉल्यूम रेड्यूस्ड. वॉल्यूम रेड्यूस केला तर प्रेशर काय होईल, वाढेल. सो इफ वॉल्यूम इज रेड्यूस्ड प्रेशर ऑफ गॅस इनक्रीजेस. पुढचं नवीन क्वेश्चन, डिराइव एन एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम ऑफ गॅस. टेक्स्टबुकमध्ये नसेल पण एक्झाममध्ये येईल तो. त्याच डेरिवेशनमध्ये वेगवेगळे क्वेश्चन्स तयार होत आहेत. मग आपल्याला फाइंड करायचं आहे KE पर युनिट व्हॉल्यूम. हे पाठ झालं तुमचं आता. प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस P इज इक्वल टू 1/3 N/V mv². टर्म्स पण लक्षात आल्या तुमच्या. प्रेशर, नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल, व्हॉल्यूम ऑफ गॅस, मास ऑफ सिंगल गॅस मॉलिक्यूल, V². स्क्वेअर मीन्स स्पीड ऑफ गॅस मॉलिक्यूल. काय केलं आपण, फक्त याला ब्रॅकेट टाकला. इथं काय केलं होतं, 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 ने डिवाइड केलं होतं. पुन्हा 1/2 mv², म्हणजेच काय, कायनेटिक एनर्जी ऑफ अ सिंगल गॅस मॉलिक्यूल. मग कसं लिहिलं, P 2/3 N/V. याचा अर्थ लिहिला आपण कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्यूल. पुढे कसं येईल बघा, P इज इक्वल टू 2/3 झालं 1/V. हा N मध्ये टाकून देऊ, N इंटू कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्यूल. त्या ब्रॅकेटचा पण अर्थ सांगितलं होतं मी. ही कायनेटिक एनर्जी एका गॅस मॉलिक्यूलची मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल. दॅट मीन्स इट इज अ कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस. म्हणजे टोटल गॅसची काय झाली ती कायनेटिक एनर्जी. मग कसं लिहाल, P इज इक्वल टू 2/3 1/V. झालं. काय लिहाल, कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस. पूर्ण गॅसची कायनेटिक एनर्जी आपल्याला हीच काढायची होती. या 2/3 इकडे घेऊन या. इकडे आणल्यावर काय राहील, 3P/2 इज इक्वल टू काय उरला, कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस अपॉन V. दॅट मीन्स
kinetic energy upon volume is equal to 3/2 P. Formula for kinetic energy per unit volume of gas, 3/2 P. याचा जो पुढचा पार्ट आहे, लॉ ऑफ इक्विपार्टिशन अँड डिग्रीज ऑफ फ्रीडम, तो कॅन्सल केला आहे. त्याच्या पुढे हीट ॲब्सॉर्प्शनचा पार्ट आहे, मग आपल्याला तो डिस्कस करू आपण. ते कायनेटिक थिअरी ऑफ गॅसचा पॉईंट संपला. आता मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर हे आपल्याला 11th पण होतं बघा. थर्मल एक्सपान्शन नावाचं चॅप्टर होतं, त्याच्यात हीट ट्रान्सफर कशी होऊ शकते. सो देर आर 3 मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर: कंडक्शन, सेकंड कन्व्हेक्शन, and third radiation. मागच्या वर्षी शिकलो तुम्ही कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. कंडक्शन कशाला म्हणतो आपण? समजा असा आयरन रॉड असेल, लोखंडी रॉड आहे, त्याच्या एका एंडला आपण हीट दिली समजा ए पॉईंटला. आफ्टर सम टाइम दिस हीट इज ट्रान्सफर टू पॉईंट बी. दॅट इज हायर टेम्परेचरवरून हीट कुठे गेली? लोअर टेम्परेचरकडे. हा जो ट्रान्सफर ऑफ हीटचा मोड आहे त्याला काय म्हणतात? कंडक्शन. पण याच्यात विशेष असं असतं, हे जे मीडियम आहे, हा जो रॉड आहे, रॉड म्हणजेच काय झालं? मीडियम झालं. त्याचे जे पार्टिकल्स आहे ते आहेत त्याच ठिकाणी राहतात, त्यांचं मायग्रेशन होत नाही, डिस्प्लेसमेंट होत नाही. याची डेफिनेशन कशी लिहायची? कंडक्शन इज द मोड ऑफ हीट ट्रान्सफर फ्रॉम पॉईंट ऑफ हायर टेम्परेचर टू द पॉईंट ऑफ लोअर टेम्परेचर विदाउट मायग्रेशन ऑफ पार्टिकल्स ऑफ मीडियम. मीडियमच्या पार्टिकलचं काय होत नाही? मायग्रेशन होत नाही. हायर टेम्परेचरवरून हीट लोअर टेम्परेचरकडे ट्रान्सफर होते. दॅट इज कंडक्शन. द कंडक्शन इज द स्लोवेस्ट मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. इट रिक्वायर्स मटेरियल मीडियम फॉर द हीट ट्रान्सफर. कन्व्हेक्शन कसं राहतं? कन्व्हेक्शन या पद्धतीने, समजा असं बीकर घेतला, याच्यात तुम्ही वॉटर घेतलं, या बीकरला हीट दिली आपण. पहिले हे बेसचं जे पाणी खालचं हे हीट होतं. हॉट फ्लुइड असेल, फ्लुइड म्हणजे एअर आणि लिक्विड, हे नेहमी वरती येतं, म्हणजे असा येईल तो. हे लिक्विड वरती आलं, पुन्हा एक वरचं लिक्विड खाली येतं, पुन्हा ते हीट ॲब्सॉर्ब करतं, वरती जातं. असं कंटिन्यू वॉटर हीट होत राहतं. हा जो मोड आहे हीट ट्रान्सफरचा, दॅट इज कॉल्ड कन्व्हेक्शन. हे शक्यतो सॉलिडमध्ये होतं, हे फ्लुइड्समध्ये होतं. सो कन्व्हेक्शन म्हणजे काय? इट इज द हीट ट्रान्सफर पुन्हा फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर बाय द, ते विदाउट होतं, बाय मायग्रेशन ऑफ पार्टिकल्स ऑफ मीडियम. इथं मीडियम जे होतं वॉटर होतं, ते वॉटर पार्टिकलचं काय झालं? मायग्रेशन. ते स्वतः हीट ॲब्सॉर्ब करतात आणि कोल्डर रिजनकडे जातात. कोल्डर रिजन खाली येतो, हीट ॲब्सॉर्ब करतो आणि पुन्हा तेच प्रोसेस. सो कन्व्हेक्शन इज द मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट by the actual migration of particles of medium. It is fast mode as compared to conduction.
शेवटचं एक बघा, रेडिएशन. हे पण मागच्या वर्षी झालं होतं आपलं. रेडिएशन, सूर्याची जी हीट आहे ती पृथ्वीपर्यंत येते इन द फॉर्म ऑफ रेडिएशन. रेडिएशन म्हणजे काय? रेडिएशन इज द फास्टेस्ट मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट which do not require any material medium. म्हणजे मटेरियल मीडियमची गरज नसते. हीट फ्रॉम सन रिचेस टू अर्थ इवन इन व्हॅक्यूम. पुढे गेल्यानंतर वरती व्हॅक्यूम लागतं, त्या व्हॅक्यूममधून सुद्धा हीट आपल्यापर्यंत येऊ शकते. सर्वात फास्टेस्ट मोड आहे. दिस रेडिएशन्स are in the form of electromagnetic radiations or in the form of quanta. क्वांटा म्हणजे बंडल ऑफ एनर्जी. फिजिक्स सेकंड जेव्हा चालू होईल आपलं त्यावेळेस येईल तो शब्द. सध्या क्वांटा म्हणजे बंडल ऑफ एनर्जी. मग वापस आपण शिकतोय मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर. देर आर 3 मोड्स ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट: conduction, convection, radiation. Conduction requires material medium and heat transfer without migration of particles of medium. It is slowest mode. Convection, it is the mode of transfer of heat by the actual migration of particle. It is fast process as compared to conduction. It takes place usually in fluids, liquid and gases. Radiation, it is the fastest mode of transfer of heat which do not require any material medium. The radiations are in the form of electromagnetic radiations, electromagnetic waves or quanta. आता हे झालं 11th. यावर्षी थोडीशी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली त्यांनी. तर जेव्हा एखाद्या बॉडीवर हीट इन्सिडंट होते, ती जी हीट इन्सिडंट होते ती जशीच्या तशी काय ॲब्सॉर्ब होत नाही. त्याचा काही पार्ट ॲब्सॉर्ब होतो, काही रेडिएट होतो आणि काही ट्रान्समिट होतो. म्हणजे असं समजा बॉडी आहे, हीट इन्सिडंट झाली Q. Part of this incident heat energy is absorbed. त्याला QA म्हणतात. Absorbed heat. Part of heat is reflected. काही पार्ट काय होतो? रिफ्लेक्ट होतो QR. आणि काही पार्ट जो आहे या बॉडीमधून ट्रान्समिट होतो QT. टोटल अमाउंट ऑफ इन्सिडेंट हीट किती होती? Q. इट इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स: हीट ॲब्सॉर्ब, हीट रिफ्लेक्टेड, हीट ट्रान्समिटेड. म्हणजे QA, QT आणि QR. टोटल सम किती येईल? Q. याच्याशी संबंधित काही लॉज आहे, डेफिनेशन आहे, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू.